कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली दिघी मार्गावर पर्यटकांच्या बेदरकारपणामुळे पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात घडला आहे। कर्लास दिघी दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या एका पर्यटकाच्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराला काही अंतरापर्यंत गाडीसोबत फरफटत नेण्यात आले। या दुर्दैवी घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिकांच्या मते शनिवार आणि रविवारी मुंबई पुण्याहून येणारे अनेक पर्यटक मद्यधुंद अवस्थेत बेजबाबदारपणे वाहने चालवतात। पर्यटकांच्या या वाढत्या निष्काळजीपणामुळे निष्पाप स्थानिकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागत आहे। हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन परिसरात सध्या अपघातांची मालिका सुरू झाली असून रस्ते सुरक्षेचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर कडक कारवाई करावी आणि वेगमर्यादेचे नियम पाळले जातील याची खात्री करावी, अशी मागणी आता त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे।